नमस्कार ट्रेडर, मराठी ट्रेड बुलमध्ये आपलं स्वागत. खरं पाहिलं तर आजचा दिवस हा मराठी माणसांसाठी नव्या वर्षाचा दिवस आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर उद्या ईद आहे. ईदच्याही सर्वांना खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर म्हणजे जे ट्रेडर आहेत, शेअर मार्केट करतात, जे आर्थिक उलाढालीमध्ये सातत्याने असतात, त्या सर्व अर्थार्जन करणाऱ्यांचं हे आर्थिक वर्षातलं शेवटचा दिवस आहे आणि सोमवार मंगळवार हा आर्थिक वर्षातला पहिला दिवस असणार आहे. पण या वर्षामध्ये आपल्याला नेमकं ट्रेड कसे जातील नव्या वर्षातल्या पहिल्या आठवड्यामध्ये, निफ्टी बँक निफ्टीची चाल कशी असेल हे सांगण्यासाठी खरं तर आपण आज व्हिडिओ करतोय. काल 2 दिवस आपण व्हिडिओ केले नाहीत, कारण 2 दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्याकडे जरी सुट्टी असली तरी US मार्केट काल तिकडे चालू होतं. मग अशा परिस्थितीमध्ये शुक्रवारी आणि ज्या पद्धतीने US मार्केटमध्ये काही घडामोडी घडल्या, त्या घडामोडी आपलं भारतीय मार्केटसाठी आता थोड्याफार चिंताजनक म्हणावं लागतील. मग मंगळवारी मार्केटची ओपनिंग कशी होते, निफ्टी बँक निफ्टीची ओपनिंग कशी होते, भारतीय शेअर मार्केटमध्ये त्याचे पडसाद कसे उमटत आहेत, हे सगळं जाणून घ्यायचं आहे. मी तुम्हाला काही भीती दाखवत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. 2-3 गोष्टी पहा, तुम्हाला दाखवून देतो. US मार्केट जर पाहिलं आपण, US मार्केटला डाव जोन जर पाहिलं आपण तर 715 अंकांनी कोसळलेलं आहे डाव झोन. आपलं मार्केट बंद झाल्यानंतर डाव झोन, शुक्रवारी आपलं मार्केट बंद झाल्यानंतर डाव झोन 715 अंकांनी कोसळलेलं आहे आणि गिफ्ट निफ्टी या ठिकाणी 263 अंकांनी कोसळलेली. त्याचबरोबर जर आपण पाहिलं की ग्लोबल मार्केट जर तुम्ही पाहिलं तर ग्लोबल मार्केटमध्ये तुम्हाला सगळं रेड कार्पेट अंथरलंय असं दिसून येईल. सगळीकडे लालही लाल आहे सगळं. त्याच्यापेक्षा आणखी एक महत्त्वाचं कारण आहे की मार्केटमध्ये रिव्हर्सल येऊ शकतं का, मार्केट पडू शकतं का. मार्केट पडण्याची जी शक्यता वर्तवत आहे ते एवढ्यासाठीच वर्तवत आहे. FII जे आहे, FII ने 4,352 करोड रुपयाची विक्री केली आहे. किती? 4,352 करोडची विक्री केली आहे. मग डाव झोन मायनसमध्ये आहे, नस्डा मायनसमध्ये आहे, गिफ्ट निफ्टी मायनसमध्ये आहे. याचे कसे पडसाद आपल्याकडे उमटणार की नाही हे त्यांनी समजून घ्यावे. कारण US मार्केट ज्या पद्धतीने डाऊन झालेलं आपल्याला पाहायला भेटलं, त्याच्यानंतर FII ने जी विक्री केलेली आपल्याला दिसून आली, त्याच्यामधून आपण ज्या पद्धतीने मार्केट आपले की गेल्या 8 दिवसाच्या कालखंडामध्ये एकतर्फी वर गेलं होतं. आता त्या मार्केटला इथं या ठिकाणी स्टॉप लागल का, तर शक्यता आहे. उद्याच्या ह्याच्यात नक्कीच मार्केटला थोड्या आपल्या अडचणी आहेत. असो तरीही अशा परिस्थितीतही आपल्याला अत्यंत व्यवस्थित ट्रेड करून शक्यतो आपला ट्रेड यशस्वी करायचा आहे. आपल्याला त्याच्यामध्ये 2 पैसे कमवायचे आहेत. मग मार्केट खाली जात असेल, हे मार्केट वर जात असेल. शुक्रवारी निफ्टी 23,405 वर बंद झाली आहे. 23,405 वर निफ्टी बंद झाली आहे. मग अशा वेळेस मंगळवारी 1 तारखेला मंगळवारी मार्केटमध्ये निफ्टी काय करायचं, निफ्टीची चाल काय असेल तर ती थोडंसं आपण समजून घेऊ. US मार्केटमधील जो रेड कॅन्डल आले तर US मार्केट ज्या पद्धतीने खाली कोसळतं ते लक्षात घेऊन आपल्याला सगळं काम करायचं. त्याचा इफेक्ट नक्कीच आपल्याकडे पडणार आहे. मार्केट रिव्हर्स येऊ शकतं, महाग येऊ शकतं आणि हे मी अत्यंत विचारपूर्वक आणि सर्व काही पाहिल्यानंतर तुम्हाला सांगतो. तुम्हाला मी डाव झोन दाखवले, गिफ्ट निफ्टी दाखवले आणि FIचे बी त्याची विक्री केलेली तेही दाखवले. चला मग आता निफ्टीमध्ये आपल्याला काय करायचं आहे. निफ्टी आहे 22,405 वर बंद झालेली आहे. मित्रांनो, जर
निफ्टी 22,450च्या खाली एक रेड कॅन्डल केली आणि रेड कॅन्डलचा हाय तोडला तर आपल्याला 23,400 आणि 23 खरं पाहिलं तर 23,400 जर तोडलं तर आपल्याला खाली 23,300 23,300 तोडलं तर 23,300च्या खाली आपल्याला पुन्हा येत आहे, हे लक्षात ठेवा फक्त हे. आणि आणखी एक लक्षात घ्या, समजा इथं मोठं गॅप डाऊन झालं तर थोडा वेळ शांत राहा, 15-20 मिनिट मार्केट कुठल्या दिशेने जात आहे ते पहा. मार्केट शक्यतो जर गॅप डाऊन झालं, मार्केटने वरी थोडंसं हे केली आणि 400 पर्यंत आलं तर इथं जर हे केलं तर पुन्हा मार्केट खाली येऊ शकते, हे एक लक्षात ठेवा. हे झाला विषय निफ्टीच्या खालच्या साईडचा म्हणजे पुट साईडचा. आता आपण ह्या सी साईडला काय होतं तर सी साईडला सरळ एक आहे की मार्केट हे काल मी तिच्या अगोदर मी गुरुवारच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 23,630 तोडण्याचा प्रयत्न सुरुवातीलाही झाला, नंतरही झाला, परंतु 23,630 तोडले गेलं नाही. मित्रांनो, ओलीही सीच्या साईडने आपल्याला जायचं असेल तर मार्केटने निफ्टीने 23,630 तोडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 23,600 तोडल्याबरोबर जे रिक्सी ट्रेडर आहेत ते बसू शकतात वरच्या दिशेने, परंतु ज्यांना नियोजित ट्रेड करायचे आहेत, जे सुरक्षित ट्रेड करतात, त्यांनी 630 तोडणं हे नितांत गरजेचं आहे. 630 तोडलं, 1, 2, 3, 4 ह्या 4-5 ठिकाणावर 630 हे मोठा रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स ही काय तोडण्याचा प्रयत्न करते, मात्र ते बरे जात नाही. 630 तोडल्यानंतर आपल्याला पहिलं टार्गेट आहे 23,680चं. 23,680 तोडल्यानंतर आपल्याला दुसरं टार्गेट आहे 23,730चं आणि त्यानंतर आपल्याला 23,730 तोडल्यानंतर आपल्याला पुढचं टार्गेट राहणार आहे 23,800चं. हे झालं निफ्टीच्या बाबतीत. आता बँक निफ्टीच्या बाबतीत बी आपल्याला तेच पाहायचं आहे, उद्या मार्केट काय करणार आहे ते. बँक निफ्टी 51,538 वर बंद झाली आहे, 138 वर बंद झाली आहे. बँक निफ्टीने या ठिकाणी वरच्या दिशेने जाण्यासाठी 51,750 तोडण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला, मात्र ते तोडू शकला नाही. खालच्या दिशेने बी म्हणजे 51,370 तोडण्याचा प्रयत्न केला, खाली सपोर्ट तोडण्याचा प्रयत्न केला, पण तिथंही तुटलं नाही. तर उद्या एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, उद्या एकमेव एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 51,750 तोडलं, वर एक ग्रीन कॅन्डल आणि ग्रीन कॅन्डलचा हाय तोडला तर आपल्याला 51,900 साठी जायचं आहे. 51,900 तोडलं तर आपल्याला थेट 52,070 साठी जायचं आहे. 52,070 तोडलं तर मी पुढचे तुम्हाला उद्या सकाळच्या लाईव्हमध्ये मी लेवल देईल. आणि खालच्या पुट साईडला जाण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे 51,370चा हे सपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. 51,370चा सपोर्ट तोडला, त्या खाली आलं, एक रेड कॅन्डल आली, रेड कॅन्डलचा लो तोडला की आपल्याला 51,248चं पहिलं टार्गेट आहे आणि 51,248 म्हणण्याऐवजी 51,250चं पहिलं टार्गेट आहे. 51,250 तोडलं तर तुम्हाला थेट 51,000चं टार्गेट भेटेल. आणि इथं 51,000 ही तोडलं, 51,000 तोडलं तर समजा 51,000 बी तोडलं तर आपल्याला पुन्हा थेट 51,000 बी तोडलं तर या ठिकाणी तुम्हाला दुसरा खाली एक टार्गेट भेटणार आहे 50,800चं. 50,800 ही तोडलं तुम्हाला तर तुम्हाला 50,650चं टार्गेट बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटेल. मित्रांनो, मंगळवारचा ट्रेड अत्यंत शांत आणि मार्केटची चाल बघून करा, कारण मार्केट मंगळवारी आपल्याला धोका देऊ शकतो. मार्केट ज्या पद्धतीने वर गेलं आहे, एक मिनिट हे लक्षात घ्या. मार्केट हे
मार्केट थेट कुठं आलं तर 21,964 वर आलं, तर ते कुठं जाऊन बसलं 23,760 आणि 21,000 म्हणजे 1700-1800 पर्यंत हे जे हे झालं एक प्रचंड आक्रमकपणे मार्केट ज्या पद्धतीने वर गेलं आणि त्याच पद्धतीने आता जेव्हा मार्केट या ठिकाणी आलं सपोज रेजिस्टन्स झोन, तिथून मार्केटने पुन्हा खाली यायला सुरुवात केली. 2 दिवस मार्केट उतरलं, तिसऱ्या दिवशी मार्केटने पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न केला, चौथ्या दिवशी पुन्हा मार्केट खाली आलं. आणि अशा परिस्थितीमध्ये FIची विक्री पुन्हा सुरू झाली. डाव जोन 700 अंकांनी घसरलेला आहे. गिफ्ट निफ्टी मोठ्या पद्धतीने घसरलेले. US सगळं मार्केट प्रचंड प्रमाणात कोसळलेलं आहे. टेरिफॉर लक्षात येतो का? टेरिफॉर चालू आहे आणि ह्या सगळ्यामध्ये भारतीय मार्केट अडकलेलं आहे. आणि कारण त्याचे बरोबर पडसाद आपल्याकडे उमटतात. त्याच्यामुळे अत्यंत शांत पद्धतीने आपल्याला मंगळवारी ट्रेड करायचं आहे. कमी ट्रेड तर झाले तर आणखी चांगलं. आणि जर मार्केट कळतच नसेल, त्या दिवशी नेमकं काय होतं हे जर कळतच नसेल तर ट्रेड नाही केलेला चांगला. कारण कॅपिटल वाचवलं तर आपल्याला 2 पैसे आपले वाचतील, पुन्हा आपल्याला मार्केटमध्ये काम करायला ते काम येतील. मराठी ट्रेड ग्रुपचा एकमेव उद्देश एवढाच आहे की मराठी माणसांना शेअर मार्केटच्या अधिक पद्धतीने माहिती व्हावी. US मार्केटमध्ये काय चालू आहे, आपल्या मार्केटमध्ये काय चालू आहे, डाव झोन काय म्हणत आहे, गिफ्ट निफ्टी काय म्हणते, नलता काय म्हणते, या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला माहिती व्हावी. त्या आधारावर तुम्हाला मी सगळ्या ह्या लेवल काढलेल्या आहेत. लेवल टू लेवल जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. चला, मराठी ट्रेड ग्रुपच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करा. खात्रीने सांगतो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे मंगळवारसाठी. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.